सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। सर्वांना जय भीम। शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, माता भीमाई शिक्षणाच्या आद्यदेवता मातोश्री सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिराव फुले, सम्राट अशोक, त्याचप्रमाणे बहुजनांच्या सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो। आणि आजच्या या रविवारच्या बुद्धवंदनेचे ज्यांनी सातत्याने 9 वर्षापासून सुरुवात केलेली आहे, सरांच्या कुटुंबात निधन झालेलं आहे, सर आलेले नाही, असे आमचे आदरणीय प्रकाश बोरकर सर, त्याचप्रमाणे शेंडे सर, भटकर सर, खंडारे सर, डहाटे सर, आणि ज्या सातत्याने की रविवारची वंदना ही दर रविवारी विहारात होई अशा आमच्या महिला कोषाध्यक्षा जिल्ह्याच्या आदरणीय मालतीताई मेश्राम या आणि इथे उपस्थित असलेले तमाम भारतीय बौद्ध महासभेचा पदाधिकारी, कार्यकर्ता, शिलेदार यांना माझा आणि या बौद्ध विहाराच्या उपासक उपासिकांना सप्रेम जय भीम। आता अतिशय चांगला आणि मार्मिक आणि अतिशय साध्या शब्दात सम्राट अशोक आपल्याला युवा व्याख्याता म्हणू आपण, कारण तो उद्याचा व्याख्याता आहे, त्यांनी अतिशय साध्या आणि सोप्या भाषेत आपल्याला सम्राट अशोक काय आहेत आणि सम्राट अशोकांचं संपूर्ण जीवनचरित्र त्यांनी आपल्या धम्मदेशनेतून व्यक्त केलेलं आहे। आणि आपल्याला 25 तारखेला बरोबर ना सर, 26 तारखेला सम्राट अशोकांची जयंती साजरी करायची आहे। कारण ज्या राजाच्या नावावर या देशाचा 7-12 आहे, आपल्या विहारावर जे 2 सिंह आहेत ती सम्राट अशोकांची देण आहे। कारण सम्राट अशोकांचं अशोक चक्र आपल्या तिरंग्यावर आहे, मात्र शोकांतिका आहे की सम्राट अशोकांची जयंती ज्या मोठ्या प्रमाणात या देशात साजरी व्हायला पाहिजे, शासकीय कार्यक्रम म्हणून साजरी व्हायला पाहिजे, ती होत नाही। म्हणून आपली सर्वांची जबाबदारी आहे, अश्वदीप यांनी सांगितलेलं आहे की सम्राट अशोकांची ही जयंती येणाऱ्या 26 तारखेला ज्याप्रमाणे आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो, बुद्ध जयंती साजरी करतो, त्याचप्रमाणे सम्राट अशोकांची सुद्धा जयंती साजरी व्हावी। कारण सम्राट अशोकांनी भारतातच नव्हे तर अख्ख्या जगात आपला बुद्ध धम्म पोहोचवलेला आहे। आणि 84,000 जे स्तूप आहेत ते अशोक सम्राट अशोकांच्या काळातच त्यांनी उभारलेले आहे। त्यामुळे आपली जबाबदारी आहे की आपला जो वारसा आहे, आपले जे संस्कृती आहे ती जपण्यासाठी मला आनंद होते की आपल्या या विहारावर जे सिंह उभारले आहे ती आपली संस्कृती आहे, ती आपण जो कोणी पाहतो तर ती दिसते की हे काय आहे। कारण आपल्या आधी चलनावर सुद्धा होतं, पण मात्र इथलं जे मनुवादी सरकार आलं आणि मनुवादी सरकारने आपले जे जे ऐतिहासिक स्थळ आहेत, आता सध्या 200च्या नोटावर आहे ते स्तूप साचीचं, म्हणजे असं आपल्याला कुठेतरी हे होत आहे, पण आपण इथे जागृत नाही। म्हणजे शोकांतिका अशी आहे की एवढं मोठं आपण विहार बांधलेला आहे आणि विहारात इथे वस्ती आपली भरपूर असेल, 100-200 लोक असतील आपले कदाचित, किंवा जास्तही असू शकतात, पण मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेला संदेश आहे, हे भारतीय बौद्ध महासभा दुसरं तिसरं काही करत नाही। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था ही संघटना आहे, बाबासाहेबांच्या संस्थेचाच बाबासाहेबांनी दिलेला आदेश आहे की दर रविवारी बौद्धांनी विहारात जायला हवं। पण मात्र शोकांतिका आहे की आपण इथे विहारात येत नाही आणि रविवारी आपल्या विहाराला खूप मोठं असं एवढं मोठं टाळं असते। कारण आपल्यातूनच गेलेले जे आपलेच बांधव आहेत, जे ख्रिश्चन धर्मात गेलेले आहेत, कन्व्हर्टेड झालेले आहेत, ते दर रविवारी आपल्या लहान मुलांना
आपल्या ज्येष्ठ लोकांना घेऊन चर्चमध्ये जातात. चर्चमध्ये जाऊन ते त्यांचं काय ते प्रार्थना करतात. मात्र ज्या विद्वानांनी, जे जगातला विद्वान आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सिम्बॉल ऑफ नॉलेज म्हटल्या जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना, आपण त्यांनी सांगितलेला जो आपल्याला संदेश आहे की रविवारची बुद्धवंदना, रविवारी आपण विहारात जावं, विहारात जाऊन चर्चा करावी, आपसात चर्चा करावी, आपले काही कुठले प्रश्न असेल, काही समस्या असेल, आपसात त्यावर हे करावं. कारण आपल्याला वज्जींचा संदेश माहीतच आहे. त्यामुळे पण मात्र आपण काय करतो की दर रविवारी विहारात न येता, विहाराला एक मोठं टाळं असते, त्याच्याचमुळे आपल्यावर जे अन्याय अत्याचार होतात त्याचं कारण तेच आहे. कारण आपण एकत्र येत नाही आणि बाबासाहेबांनी सांगितल्यावर आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करत नाही. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण सर्व वागलो असतो तर कदाचित आज आपला याहीपेक्षा विकास झालेला असता. कारण बाबासाहेबांनी म्हटलेलंच आहे की ज्या समाजाची स्त्री ही शिक्षित आणि सक्षम असेल तो समाज विकसित आहे. आणि आज आपल्या समाजातली स्त्री ही शिक्षित आणि सक्षम झाल्यामुळेच समाजात पुढे गेलेला आहे. आणि विहारातही केवळ महिलांनीच विहाराचाही ठेका घेतलेला आहे आणि महिलांमुळेच आपल्या या विहारातल्या केवळ महिलाच दिसत आहे. पुरुष कदाचित इथे फक्त भारतीय बौद्ध महासभेचे आणि एकच या आपल्या कॉलनीतले दिसत आहे. कारण आपण दुसरं तिसरं काहीच करत नाही. आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्याच मार्गावर चालायचं आहे. म्हणून हे थोडं म्हणजे तुमच्या मनाला वाईट वाटत असेल, कटू बोलल्यानंतर कटू आहे पण सत्य आहे. आपण सर्वांनी दर रविवारी विहारात यायला, आमचा मूळ उद्देश हाच आहे. ही 9 वर्षापासून जी सातत्याने रविवारची बुद्धवंदना आहे, ही केवळ इथे येऊन आम्ही धम्मोपदेश देणे, वंदना घेणे हाच नाही, मात्र दर रविवारी विहारे ही उघडी झाली पाहिजे. विहारात आपल्या समस्यांवर चर्चा व्हायला पाहिजे. हा ह्या मागचा मूळ उद्देश आहे. कारण बोरकर सरही दुसरं तिसरं काही करत नाही की त्यांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला जो संदेश आहे हा संदेशच आपल्याला जगापुढे न्यायचा आहे. आणि धम्म चळवळ ही कशी पुढे जाईल याकरिताच आपल्याला सर्वांना या आगेकूच करायची आहे. कारण समस्या भरपूर आहे. आताच आपल्याला माहित आहे की महागाई वाढलेली आहे, यावरही आपण चर्चा करू शकता. महागाई कशी वाढली, जागतिक महागाई कशी आली, अमेरिकेनं इराकवर युद्ध का केलं यावरही आपण सविस्तर बोलायला हवं. कारण ही महागाई, ही जे गॅस सिलेंडरची टंचाई आहे ही आपण स्वतःहून ओढावून घेतलेली आहे. कारण इस्रायलला जाऊन आपला इथचा मोदी म्हणतो की इस्रायल इज अ फादरलँड, इंडिया इज अ मदरलँड. काही म्हणायची गरज नव्हती. आपण ह्या युद्धात पडलो नसतो तर आपल्याला गॅस पेट्रोलची टंचाई भासलेली नव्हती. कारण एस्टिन फाईल सर्वांना माहित आहे ना, जी अमेरिकेत एस्टिन नावाचा होता आणि बडे लोक त्या बेटावर जात होते आणि लहान लेकरांचं शोषण करत होते. त्यांना खूप त्रास देऊन ते रक्त पित होते. कारण आपण आयुष्यभर तरुण राहावं, जवान राहावं यासाठी. आणि त्याच एस्टिन फाईल मध्ये आपल्या देशाचा जो विश्वगुरु म्हणतो असा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी याचं नाव आलेलं आहे. आणि त्यामुळेच अमेरिकेच्या इशाऱ्यावर आपला हा प्रधानमंत्री मोदी हा नाचत असल्यामुळे ही जी टंचाई निर्माण झाली, ही जी महागाई निर्माण झाली ती केवळ आणि केवळ इथल्या प्रधानमंत्र्यामुळे. त्यामुळे यावरही चर्चा व्हावी, जागतिक चर्चा व्हावी, आपली सामाजिक चर्चा व्हावी, हा त्या मागचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्देश होता. दर रविवारी आपण विहारात यावं, विविध विषयांवर चर्चा करावी, आपसातले ज्या काही समस्या असतात त्यावर चर्चा करावी. कारण बरेचसे एकांतात राहून आपल्या समाजातील लोक आत्महत्येकडे जातात. जर आपण आपसात चर्चा केली तर कदाचित तसं होणार नाही. तुमच्या मनातलं तुम्ही बोलून दाखवणार. म्हणून बोलण्यासारखं भरपूर आहे.
तुम्ही मला ऐकून घेतलं, एवढंच बोलतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. नारी में शरणं भयं बुद्धो में शरणं वरं वेदेन सर्ववर्जेन होतु मे जय मंगलम् नारी में शरणं भयं धम्मो में शरणं वरं वेदेन सर्ववर्जेन होतु मे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध की धम्मनायक सम्राट अशोकांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, क्रांतिवीर ज्योतिबा फुल्यांचा, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, एकच साहेब, एकच साहेब, एकच साहेब, जय भीम.